भाजप पक्ष हा लाचार होतो तेव्हा लाचारीमध्ये हे असले काहीतरी प्रयोग ते करतात आणि जाणीवपूर्वक जातीमध्ये जाती धर्मामध्ये विष पेरण्याचं पाप ही मंडळी करतात। याची आवश्यकता नाही आहे। महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांचा विचाराचा महाराष्ट्र आहे, फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे। महाराष्ट्रातली जनता अशा विचारधारेला थरा देत नाही, देणार नाही आणि हे निवडणुकीचे गिमिक्स हे भाजपने बंद करावे। हे बटेंगे का कटेंगे जे काय असलं बडबड करतात ही त्यांना शोभणारी नाही, महाराष्ट्राच्या जनतेला ही पटत नाही। आणि म्हणून एवढं नक्की सांगतो की महाराष्ट्रामध्ये विकासाचे मुद्दे, तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न सुटणारे मुद्दे, या ठिकाणी जे काही उत्तम प्रशासन आणि प्रशासनातनं लोककल्याणाची कामं, आज जे काही त्यांनी लाडकी बहिणीची योजना काढली ही केव्हा काढली? लोकसभेच्या नंतर। मग तुम्ही 2-2.5 वर्ष सत्तेवर आहात आणि या ठिकाणी आज एकीकडे महिलांवर भाजपच्या आणि महायुतीच्या कारकिर्दीमध्ये अत्याचार होत आहेत, दुसरीकडे तुम्ही महिलांना 1500 रुपये देऊन आमिष दाखवण्याचा प्रयत्न करताय। महिलांना या ठिकाणी आज लाडक्या बहिणीपेक्षा या ठिकाणी सक्षम बहीण आणि ताकदीची बहीण हे करणं गरजेचं आहे। महाविकास आघाडीच्या राहुलजी गांधींच्या नेत्यांनी पवारसाहेब उद्धव साहेबांनी जाहीर केलेलं आहे की आम्हीही 3000 रुपये देऊन आणि बहिणांना सक्षम करू, हा त्याचा दृष्टिकोन आहे। म्हणून मला लाडक्या बहिणीचा इम्पॅक्ट होईल असं मला वाटत नाही। भगिनींना आणि महिलांनाही जाणीव की महाराष्ट्रात सुज्ञ या ठिकाणी चांगलं सरकार महाविकास आघाडीचं सरकार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।